नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. खुशखबर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार तब्बल 338% वाढ. जाणून घ्या संपूर्ण अपडेट. सध्या केंद्र सरकारचे सुमारे 1.2 कोटी कर्मचारी आणि पेन्शनर्स 8व्या वेतन आयोगाच्या अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाला 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत सुमारे 8 महिने उलटले आहेत. कालावधीत आयोगाने अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. वेतन सुधारणा या आयोगाच्या अंतिम अहवालावर अवलंबून असल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने महागाई भत्ता DA आणि महागाई सवलत DR याच्या गणना पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे. सध्या केंद्र सरकार वर्षातून 2दा DA जाहीर करतं. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन बाजारातील परिस्थितीशी सुसंगत ठेवण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. संघटनेने या पद्धतीत सुधारणा करून कर्मचाऱ्यांना अधिक लाभ देण्याची मागणी केली आहे.